मुंबई परिसरामध्ये हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता दादरच्या चौपाटीवरती आहे। आपण बघू शकता की पूर्ण जे समुद्र आहे हा समुद्रावर धुक्याची चादर पसरलेली आहे। समोर जर आपण बघितलं तर सी बीच आहे आणि या ठिकाणी सुद्धा पूर्ण धुक्याची चादर या ठिकाणी पसरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जर बघितलं तर मुंबई परिसरामध्ये गुलाबी थंडी वाढलेली आहे आणि मुंबईच्या तापमानात फारशी घट जरी झाली नसली तरी किमान तापमानात बऱ्यापैकी घट झालेली आहे। वारेही संत गतीने वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रताही आहे। सगळ्यांचा एकत्रित परिणाम मुंबईच्या हवा गुणवत्तेवर झाला असल्याची माहिती सध्या हवामान विभागाकडून मिळाली आहे। कुलाबा केंद्रामध्ये जवळपास 30.2 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रामध्ये 31.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली आहे। दोन्ही केंद्रावरील तापमान अनुक्रमे 20.2 आणि 15.5 सेल्सिअस इतके असल्याची माहिती जी आहे ही सध्या हवामान खात्याकडून मिळालेली आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता सध्या वाईट ते अति वाईट श्रेणीमध्ये आहे। थंड हवेत प्रदूषके साचून राहत असल्याचे सांगण्यात आले आहे। गुरुवारी सायंकाळी मुंबईच्या एकूण हवेची गुणवत्ता निर्देशांक 194 इतका होता, तर सायंकाळी 5च्या सुमारास नेहमी नगर कुलाबा या ठिकाणी 303, वरळी 229, शिवाजीनगर 234, माझगाव 273, भायखळा येथे 242, बोरिवली येथे 228, चेंबूर येथे 270, देवनार येथे 273 आणि कांदिवली येथे 205 इतका हवामान गुणवत्ता निर्देशांक होता। म्हणजेच नेव्ही नगर कुलाबा येथे अति वाईट हवेची तर केंद्रावर हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदली गेली आहे आणि वांद्रा कुर्ला संकुल, कुर्ला मालाड आणि शिवडी येथे हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती। सर्व केंद्रावर PM जो आहे हा 2.5चा सर मोठ्या प्रमाणावर घसरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याची जर हवा आणि वातावरण जर बघितलं तर हवेची गुणवत्ता कुठेतरी आपल्याला घसरलीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि याचप्रमाणे जर मुंबईच्या पूर्ण समुद्र किनाऱ्यावरती नागरिक सुद्धा या ठिकाणी या गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी मॉर्निंग वॉक करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय सह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।